नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये सर्व प्रेक्षकांचं मी आता इथं बाजूला बघा ही बाजार समितीचं हे कार्यालय आहे. जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये उभं आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही बघताय खाली जे भूमिगत गटाराचं काम आहे म्हणजे हे काय गटर नाहीये. हा जुन्नर मधून हा बारव वगैरे त्या तिकडून जो वाद येणारा जो नाला आहे जो ओढा आहे तो या ठिकाणी ओढा जात होता आणि हा ओढा आता बाजार समितीने सेस फंडामधून तब्बल 1.25 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलं. कशासाठी? तर ह्या RCC स्लॅब गटरसाठी. तर तुम्ही पाहताय का या ठिकाणी पूर्वी ही अशीच पडीक जागा होती. मला वाटतं का याला ग्रीन झोन असावा त्यावेळी, त्यामुळे काही इथं काय बांधकाम करायला परमिशन नसेल कदाचित. परंतु काय तो ग्रीन झोन उठलाय की काय किंवा बाजूला गेलाय त्यावर जरा माहिती घ्यावी लागेल. परंतु आज 1.25 कोटी रुपयाची ही गटर लाईन केली जाते आणि ही सर्व शेतकऱ्यांच्या खर्चातून. तर हे जे काम करायचं होतं तर हे समजा सरकारी निधीतून आमदार खासदार यांच्या निधीतून सुद्धा करता येऊ शकत होतं. कारण की तिकडे पाठीमागे ज्या अशाच RCC गटर जे केलेले आहेत या अशा ओढ्यांवरती तर ते सरकारी निधीतून झालेलं आहे. तर ते जर सरकारी निधी वापरता आला असता तर हे आपल्या शेतकऱ्यांचे पैसे नक्कीच या ठिकाणी वाचले असते. मग हे असं का करण्यात आलेलं आहे का शेतकऱ्यांचे पैसे इथं का वापरले? तर मला असं वाटतं की जर सरकारी निधी जर या ठिकाणी पडला तर हे काम सगळं शासन त्याला बिल देणार आहे. कोण देणार आहे? शासन देणार आहे. बिल सभापती देणार नाही, हे लक्षात घ्या. मग आता जर बाजार समिती जर हे जर काम करणार असेल तर सभापती बिल देणार आहे आणि जर सभापती बिल देणार असेल तर ठेकेदाराला काय करावं लागेल? सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी अशी जी कामं होती तर त्या पद्धतीने ही शासकीय निधीतून करायला हवी होती. तर खाली आता तुम्ही पहा हे सगळं नाला बंद केलंय आणि सभापती मान्य संजय काळे साहेब हे काय म्हटले की नाला आपल्याला बुजवता येत नाही, त्याला प्रोव्हिजन नाही, जमीन घ्यायची तर नाला नाही पाहिजे. ही जमीन घेतली तेव्हा नाला होतच की. मग आता तरी तुम्ही मार्ग काढताय म्हणजे मला सांगायचं काय लक्षात घ्या. समजा जर स्वस्त जमीन भेटते समजा 7 लाख गुंठेनी जागा भेटते 1 लाखानी भेटत असेल पण त्याच्यामध्ये जर नाला असेल तर ती घ्यायची नाही. मग जर तिथं नाला आहे ना तर तुम्ही नाल्याचं असं करू शकत होता की ते तुम्हाला जमत नाही. ती 1.25 कोटी रुपये का खर्च करण्यात येत आहे अशी मला माहिती मी काढली. तर मला अशी एक माहिती मिळाली. आता ही जी जागा आहे ना इथं आता पूर्ण गाळे बांधणार आहेत. काय बांधणार आहेत? गाळे. आणि कालच एका वक्त्याने सांगितलं सभेमध्ये बाजार समितीचे तब्बल 800 गाळे आहेत. आता ह्या 800 मध्ये अजून ही भर पडणार आहे अजून 50-60 गाळ्यांची. आणि अशा पद्धतीचं गाळे आणि त्याच्यामधून गाळा जो आतापर्यंत इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती होणार आहे. तर हे खरं म्हणजे यांना गाळे बांधायचे म्हणून यांना नाला बुजवता येतो, त्यासाठी आर्थिक तरतूद करता येते, लगेच यांना परमिशन मिळते. किंवा समजा जमीन घ्यायची महागडी, आता तो तर सगळा गोंधळात गोंधळ आहे, सगळा मोठा भ्रष्टाचार आहे तो. तर ती करता येते परंतु यांना शेड बांधता येत नाही, लोकांना प्यायची सोय करता येत नाही, नीट रस्त्यांची म्हणजे खूप खूप अशा गोष्टी आहेत त्या करता येत नाही. ते करायला गेलं तर ते म्हणतात का आम्हाला परमिशन मिळत नाही. ही जी अशी कामं आहेत ही कशी काय परमिशन मिळते? हे सरकारी अधिकारी देखील कशा पद्धतीचे वागतात, त्यांच्या नियुक्त्या कशा होतात आणि यांना खरंच त्यातली काय आहे म्हणजे यांना काही म्हणजे राहिलंच नाहीये नियम कायदा वगैरे, काही मनमर्जी कारभार आहे. परंतु सांगायचा मुद्दा असा, एवढं सगळं मीटिंग सगळे आटोपल्याच्या नंतर संजय काळे असा हात करत होते, असा हात करत होते. अरे कुठून असं यांना हे येत आहे अभिमान, म्हणजे यांना कसं काय एवढं फेस करूशी वाटते, हसूशी वाटतंय. 28 कोटी बुडून तर बुडून. हा. आणि अशा पद्धतीचं आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला पाहिजे त्या केल्या जात नाही. आणि या ठिकाणी जर गाळे बांधायचे आहेत संजय काळे साहेबांना त्यामुळे हे 1.25 कोटी रुपये उडवलेत. मग तुम्हाला हे करायचं होतं तर खासदार होते अमोल कोल्हे साहेब, त्यांचं तुम्ही 4-4 नाव घेता. अतुल बेनकेंचं सुद्धा 10-10 वेळा नाव घ्यायचे. त्यावेळी का त्यांच्याकडून पैसे हे घेतले नाही शासनाचे? हे बाजार समितीचे पैसे आपण का खर्च केलेले आहे? आणि ह्या ठिकाणी संजय काळे साहेबांनी जाहीर करावं इथं काय होणार आहे हे त्यांनी जाहीर करावं. इथे गाळे बांधणार आहे का शेतकऱ्यांसाठी काही ना काही उपाययोजना करणार आहे हे? कारण की ते काय म्हणतात
जागा नाही, शेतकऱ्याला माल ठेवायला जागा नाही, असं नाही तसं नाही म्हणून जागा घेतोय. मग ही जी मोकळी जागा आहे हे शेतीसाठी शेतमालासाठी होणार आहे का तुमच्या गाळे बांधण्यासाठी होणार आहे, हे खरं म्हणजे एकदा हे केले पाहिजे. आणि याचे काही थोडे थिडके नाही, 1.25 कोटी रुपयाचा निधी गेलेला आहे. हा शेतकऱ्यांचे पैसे 1 वर्ष लागतात सेस तेवढा जमा व्हायला, असं खुद्द ते काळेच म्हणतायत. मग 1 वर्षाचा निधी ह्या गटारामध्ये घालून टाकला आणि यामागे नक्की काय अर्थकारण दडलेलं आहे आणि खूपच संशय निर्माण होणार आहे. अजूनही काही बातम्या येतील त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतील की कशा पद्धतीचा कारभार हा या ठिकाणी सुरू आहे आणि बेकायदेशीर हा कारभार दिसतोय. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.